पुणे ग्रामीण पोलिसांची ऐतिहासिक कारवाई. आंतरराज्य गांजा तस्करांचा पर्दाफाश. 634 किलो गांजासह 3 कोटींचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुणे ग्रामीण, स्थानिक शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचे कंबरडे मोडले. पोलिसांच्या पथकाने तब्बल 634 किलो वजनाचा गांजा मिश्रित अंमली पदार्थ आणि तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनासह 3,09,96,000 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 7 सराईत आंतरराज्य तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले यांच्या नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. छत्तीसगडमधून गांजा खरेदी करून तो महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री केला जात होता. बेड्या ठोकलेले आंतरराज्य तस्कर प्रकाश उर्फ पप्पू मोहन काळे, समाधान धर्मराज गायकवाड, कृष्णकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, हुसेन सुभान शेख, आसिफ रियाज शिंदे आणि युवराज ज्ञानेश्वर दुर्गे असे आहेत. पोलिसांनी बारामती आणि परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून 2 इनोव्हा कारचा पाठलाग केला. या गाड्यांची तपासणी केली असता त्यात मोठ्या गोण्यांमध्ये भरलेला शेकडो किलो गांजा आढळून आला. या टोळीचे धागेदोरे थेट बिहार, ओडिसा आणि छत्तीसगड राज्यांपर्यंत जोडलेले असून हा गांजा ओडिसाच्या जंगलातून छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात आणला जात असल्याचं तपासात समोर आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, श्रीशैल्य चिवटशेट्टी, कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, अभिजित एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर आदींसह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.